चला मॅच स्टार्ट झाले कुठेतरी आपण पाहतोय बीव्ही एकलव्य ऑफ साइड ड्राइव्ह केलाय. हो हो क्षेत्ररक्षण खराब दोन्ही पायाच्या मधून चेंडू जातो सीमारेषा पार. एकदा डीजेला संधी. कमॉन डीजे. हो डीजेला ब्रेक आहे बघा. फटका ऑफ साइडला ड्राइव्ह केला होता. क्षेत्ररक्षण प्रयत्न केले होते पण दोन्ही पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईनच्या दिशेने. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 5 आपण सर्वजण पाहतोय ऐकतोय. यष्टीरक्षक अशोक चेंडूवर जाईपर्यंत एक धाव कंप्लीट. यस लेग बायचा इशारा पंचांचा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 6 धावा. ऑफ साइडला फटका पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. लगातार दुसरी चूक होते. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. बघा मागच्या मॅच मध्ये जर का विचार केला तर एबी मॅन ऑफ द मॅचचा बरोबर यस 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. या बाबतीत दुसरी गोष्ट असेल की 49 धावा बीव्ही एकलव्य या संघाने उभारला होता. हलक्यातीने ऑफसाइडला कट केले. 49 मध्ये जर का विचार केला तर मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MCC चषकामध्ये सर्वात मोठा धावफलक ज्या संघाने उभा केला तो बीव्ही एकलव्य. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 11 बघा. बालोंडा 11 संघ जर का विचार केला तर खूप चांगल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आहे कारण की मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला कमबॅक या संघांनी सुद्धा दाखवला होता पण अखेरकार पराभव स्वीकारावी लागली. ऑफ साइडला टॅपच्या सरांनी चेंडू घेऊन काढला. सिंगल धाव कंप्लीट. धावफलका दी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 12 बघा. या 12 धावा धावफलका लगावल्यात. पहिल्या मॅच मध्ये जर का बीव्ही एकलव्यचा विचार केला तर तेव्हा स्टार्ट सुद्धा खूप चांगली होती. 9 या धावा चांगल्या सेट केला होता. तदनंतर साईमौली संघ थोडा बॅकफुटवर आला पण तेव्हा जर का मॅचचा विचार केला तर कमबॅक सुद्धा चांगला केला होता. त्यानंतरची नेक्स्ट मॅच 49चं टार्गेट एक मोठं असं टार्गेट MC चषकामध्ये सर्वाधिक हाय स्कोर बीव्ही एकलव्य या नावावरती आहे. ऑफ साइडला पुन्हा एकदा फटका चांगला. फेकी हो फेकी. ओ माय गॉड. एकाला जर का 2 धावा असतात तर राज जगताप यांना 2 धावा मिळाला असता. 2 कंप्लीट झाल्यात पण एकही रन नसणार आहे. बघा या काही गोष्टी आहेत. बघा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलका धावा 14 14 रन ऑन बोर्ड. ऑफ साइडला चेंडू वेगाने हो यष्टांस पासून थोडीशी लांब चेंडूला सुद्धा नाही झाला. त्यात सिंगल कंप्लीट. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 15 बघा. सलामवीर जोडी आपण कुठेतरी पुन्हा एकदा बदलताना पाहतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हीच जोडी होती. म्हणजे निश्चितच जर का विचार केला तर विक्की कुठेतरी या संघामध्ये नाहीये. डगआउटमध्ये नाही दिसत आहे तर पप्लूला वरती आणलं होतं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्या सामन्यामध्ये थोडंसं संघ मागे असताना दिसला तर राज जगताप यांनी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानाच्या अंगेरी सलामीवीर बॅटर म्हणून आले. त्यानंतर खेळ बघा कुठेतरी खूप चांगला जे धावफलक सेट करायचं तर ज्या माइंडसेटने आले होते की आक्रमक खेळी करायचे ती आक्रमक खेळी गेली. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकर धावा 17. घेऊया ब्रेक. ऐकूया ओमकार देसाईला. थँक्यू. बघा जर का सर्वांचे कौतुक होतं तर ओमकारचं कौतुक सुद्धा आवर्जून करावं लागेल कारण की कालपासून तो सुद्धा खूप मेहनत करतोय कारण की सर्वात आधी येतो ग्राउंडवर. सर्व काही डीजेची सेटिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. 17 रन ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकर ती लगावल्या गेल्यात पण पाहतोय राज जगताप यांच्या हातांना कुठेतरी माती लावण्याचा प्रयत्न त्याने सुद्धा करायचा.
पुन्हा एकदा वेगाने जलद गतीने चेंडू हाताळला होता, पण त्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण स्वतःला थांबवलं केलं. बॅटचा इतका जो स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता त्या बॅटमधून तो फटका नाही आला. फक्त चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसला सिंगल साठी. बघा ज्या ट्रॉफ्याज आपण पाहतोय ऑफ साईडला, ओ हो चेंडू निघून जातो इंटू द गॅप, सीमारेषा पार 4 धावांसाठी. बघा जसं काल भरतदानी उल्लेख केला होता की समोरच्या मैदानावरती मॅचा होत्या तिकडे लीग, आणि खऱ्या अर्थाने लीग नंतर आता विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पहिल्यांदा यूट्यूबला बिग बॅच जर का कोणी ऑर्गनाईज केली तर मंदारेश्वर क्रिकेट क्लब या संघाने. त्यानंतर एंट्री फी सुद्धा थोडीशी कमी आली, त्यानंतर सर्व काही कमी झालं, पण ट्रॉफ्यांची साईज वाढली, ग्राउंडची साईज वाढली. म्हणजे ज्या गोष्टी कमी व्हायच्या होत्या त्या कमी नाही झाल्या. एंट्री फी कमी, त्यानंतर ट्रॉफ्यांची साईज सुद्धा वाढली गेली, ग्राउंडची साईज सुद्धा वाढली होती, आणि प्रेक्षक वर्गांना सुद्धा जागा खूप पाहू शकता आपण. मैदानाच्या चारही बाजूने पूर्ण गोल प्रेक्षक वर्गांना जागा उभारण्यासाठी आपण पाहू शकता. आणि खऱ्या अर्थाने पंचांचा इशारा देतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 24 रन ऑन बोर्ड, 24 धावा धावफलकाती लगावल्या गेल्यात. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय सरळ यष्टेच्या हातात. आणि जर का या स्पर्धेचा विचार केला तर मंदारेश्वर क्रिकेट क्लब ऑफसाईडला टॅपच्या साराने घेऊन काढला. एमसीसी जसं त्या सिरीजच्या ट्रॉफीला हात लावलं तर मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज सुद्धा आठवावी लागेल. मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी पीसीसीचा ठाकूर होता, त्याने सुद्धा खूप चांगला खेळ दाखवला होता. आणि आता सध्या तो संघ पीसीसी संघ सुपर 12 मध्ये सुद्धा जातोय. एक मोठी मॅच झाली होती एमसीसी आणि पीसीसी मध्ये, दोन्ही डगआउट मध्ये खूप जल्लोष होता. एक रोमहर्षक सामना, सेमीफायनलचा सामना होता तो. येस, मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट सुद्धा एक पीसीसी ला द्यायचा आहे. 26 रन ऑन स्कोरबोर्ड. सव्वीस धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. बॅकफुटर येऊन चेंडूला आणण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगल. केवल आहेत तिकडे, केवल आधी स्वतःला वाचवतील नंतर कॅमेराला वाचवतील, हे सुद्धा काही गोष्टी. चला मॅन ऑफ द मॅच एक द्यायचा बाकी होता, ऑफसाईड चेंडूला कट करून काढला. मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रथमेश फ्रॉम पीसीसी. प्लीज या प्रथमेश, तुम्हाला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन तुमचा गौरव करण्यासाठी. गोलंदाजी खूप चांगली केली होती, 2 गडी बाद केले होते आणि धावा सुद्धा 2च खर्च केला होता. ऑफसाईड वगैरे हो फेकी करण्याच्या नादात चेंडू हातातून निसटून बॅकअप होतो. आकाशजी गरज साहेब, आपणास सुद्धा विनंती असेल प्लीज आपण आमच्या व्यासपीठावर येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आमच्या व्यासपीठावर तुम्ही आदरपूर्वक विराजमान व्हायचंय. प्लीज या. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हो आता फेकी एकदम लिस्ट सर्वेन गेले. 30 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. प्रथमेश या. येस, आकाशजी गरज यांच्या शुभ असते, त्यांना मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देण्यात येईल. प्लीज या. 31 कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश, खूप चांगली गोलंदाजी तुम्ही सुद्धा केली होती. पीसीसी संघ सुपर 12 मध्ये जातोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू, 31 धावा. 31 प्लीज आम्ही तुम्ही सुद्धा या स्टेजवर येऊन विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा. धावचीची सद्दू हो सॉफ्ट सिग्नल आउट आहे. अंपायर डिसिजन आउट आहे. बॅटिंग टीम सर्व आहे. ओके चालेल, चेक केलं जाईल. येस येस एमसीसी व्हॉलंटियर्स लहान पोर आपले चुना मारून घ्या. कार्तिक अँड टीम राज जे जे इकडून दिसतात त्यांचीच नाव बघितले जातील. चुना मारून घ्यायचं आहे प्लीज. आणि चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा असणार आहे. नेक्स्ट मॅच एमसीसी विरुद्ध एमसीसी वर्सेस 9 स्टार घासकोपरी. दोन्ही संघांना विनंती असेल प्लीज टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे. 9 स्टार घासकोपरी आणि एमसीसी.
यस ओमकार पाटील सुद्धा येतात टॉस्को बॉक्समध्ये. कशी करत आपणास विनंती आपण प्लीज टॉस्को बॉक्समध्ये यायचं आहे. हो हो सुरेख टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे आत आला त्यानंतर यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये सुद्धा चांगला आकाशी करत यांच्या शुभ असते टॉस घेतला जाईल. MCCचा कॉल टीम आलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल बरोबर आमच्या मंचावर विराजमानाचे कॉंग्रॅच्युलेशन ओमकार नाणेफेक जिंकले काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताना एकंदरीत या ग्राउंडसाठी किती मेहनत झाली आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल किती मेहनत झाली तुम्हाला सुद्धा माहिती आहे. एकंदरीत आपल्या मुलांबद्दल आणि या ग्राउंडबद्दल काय म्हणाल. पोरांनी खूप मेहनत घेतली आहे आणि ती मेहनत आज आम्ही साकार करून दाखवू आणि क्वालिफाय होऊन दाखवू. क्वालिफाय होऊन दाखवायची. एकंदरीत संघाची तयारी कशी आहे. जे टाईमलाईन होते की थोडेफार चेंजेस तर संघामध्ये काही चेंजेस आहेत का. नक्कीच ते तुम्हाला बघायला भेटेल लाईव्हमध्ये. ओके. नाईशर घास कोपरी हार्ड लक नाणेफेक जर का तुमच्या दिशेने असतं तर काय निर्णय असता. आमचा मी फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला असता पण ठीक आहे. आम्ही पण चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला कमीत कमी जास्तीत जास्त रन करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याच्यावरती. एकंदरीत तुमचा संघ जर का विचार केला तर बिग बॅश फॉर्मॅट यूट्यूब लेवलला पहिल्यांदा खेळताना दिसतोय. संघाची तयारी आणि सध्याच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल. आयोजन तर खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि संघाची तयारी पण खूप चांगली झालेली आहे आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू इथे. चालेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. नाणेफेकीचा अहवाल असा होता की MCC संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. बघा तिन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकारी धावा लगावल्या गेल्यात. 32 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉल 4 झाले. 32 धावेचं आव्हान आहे. ऑफसाईडला ड्राईव्ह केले तेजस सुरेख क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. दोन्ही हाताने चेंडू अडवला गेला. 32 धावेचा पाठलाग करायचा आहे. 32 जर का विचार केला तर 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील पण त्या मोठे फटकेसाठी किती स्वतःला थांबवतात किती सिंगलवरती भरोसा केला जातो या सर्व काही गोष्टी पाहाव्या लागतील. 4 चेंडू 5 धावा. हलक्यातने हो यष्टीरक्षक चुकी करतोय. अंकुश सरळ चेंडू निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेने सिंगलसाठी. डिक्लेअर झोनमध्ये 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 4 चेंडूचा खेळ झालाय 5 धावा. हो साईडला मारण्याचा प्रयत्न होता. हो बॉलिंग एंडवरती कोण नव्हता. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा 6 रन ऑन बोर्ड 6 धावा. हलक्या त्याने चेंडूला ऑफसाईडला कट करून काढलं सिंगलसाठी. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफळकरती धावा 7. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. चला व्यासपीठावर थोडस चला या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी यांचं आगमन होते. बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक नरेंद्र पाटील यांचं विनंती असेल आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. त्यांच्या जोडीने भावेशजी किनी साहेब आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन असेल. त्यानंतर भावेशजी किनी साहेब यांचे वडील यांना सुद्धा विनंती असेल. त्यांनी मान्यवरांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे.
या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून यांचं आगमन होते. तुमचं सर्वांचं कैलासवासी पद्माकर मांगेले यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MC चषकामध्ये हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती बसून तुम्ही मॅचचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर एसराज इन्फोटेकचे प्रोप्रायटर सरफराज भाई शेख आप सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या मॅचचा आनंद. आमच्या लाईट्स ऑन करायचे मंडप डेकोरेटर्स. बघा मॅचच्या दिशेने आपण लगेच करतो. पहिल्या षटकानंतर 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यस थोडंच फ्रंटलाईट सुद्धा ऑन होतील. थोडंसं प्रेक्षकांची गर्दी सुद्धा इथे वाढताना दिसणार आहे. कारण की कालचा दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवशी उद्घाटन शुक्रवारचा दिवस असला सुद्धा खूप गर्दी प्रेक्षकांची जी पाहायला मिळेल. आजचा दिवसाचा विचार केला तर शनिवार. यानंतर जर का विचार केला तर नेक्स्ट लॉट सुद्धा सुरू होणार आहेत. या नेक्स्ट लॉटमध्ये जर का विचार केला तर घरचा संघ MC संघ, त्यानंतर 9 स्टार घासकोपरी दोन्ही संघांमध्ये मॅच होईल. MC संघामध्ये जर का विचार केला तर शाकिब आपल्या डगआउटमधून दिसते. शाकिबचं सुद्धा सहर्ष स्वागत असणार आहे. एसराज इन्फोटेकचे ओनर सरफराज भाई आपसे निवेदन आहे आपण सुद्धा आमच्या मंचावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. बघा या पण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकू. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी माजी निगरसक नरेंद्र पाटील, त्यांच्या बाजूला आपण बघू शकता भावेशजी किनी, त्यांचे वडील सुद्धा आहेत इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. यांचं तिन्ही मान्यवर आपण पाहू शकता आमच्या यूट्यूबच्या स्क्रीनवरती. DBNच्या लाईव्ह स्ट्रीमिंगवरती आपण पाहू शकता. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आल्यात, त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. चला UCC अँड अक्षय 11 डोंगरपाडा आहे का? अक्षय 11 डोंगरपाडा संघ दिसलेला चिन्ह दिसत आहेत. UCC प्रतिनिधी एखादा असेल तर प्लीज टॉससाठी यायचं आहे. यश पियुष चौधरी टॉससाठी एखादा प्रतिनिधीला पाठवायचं आहे प्लीज. बघा आपण सर्वजण जर विचार केला तर या स्पर्धेसाठी कालच्या दिवसापासून या स्पर्धेचं उद्घाटन झालं. गेल्या वर्षी जर काही स्पर्धा पाहिली तर समोरच्या दिशेने ग्राउंड होतं, तिकडे थोडंसं ग्राउंड छोटं होतं, प्रेक्षकांची गर्दी सुद्धा तिकडे जास्त होत होती. त्यानंतर जर का विचार केला तर स्पर्धेचं पारितोषिक सुद्धा तिकडे थोडंसं जास्त होतं, ट्रॉफीज सुद्धा कमी होते. त्यानंतर नयन मंगल यांनी गेल्या वर्षी एक कमिटमेंट दिली होती की समोरच्या ग्राउंडवरती मॅच करणार, कारण की प्रेक्षकांचा खूप जास्त प्रोत्साहन होते, फ्रंटलाईट सुद्धा ऑन होतात. त्यानंतर अशा प्रकारे कमिटमेंट दिली होती. समोरच्या ग्राउंडची परिस्थिती सर्वांना माहिती होती. हे ग्राउंड बनवण्यासाठी सुद्धा खूप कष्ट मेहनत सर्व मंदारेश्वरच्या विभागातून या पोरांनी मेहनत घेतली होती. एका आठवड्यात कशा प्रकारे ग्राउंड उभं केलं. रविवार या सोमवारपासून लागले होते. त्यानंतर शुक्रवारला 3ला मॅच स्टार्ट करायचं, थोडंसं लेट चालू होतं पण ते ग्राउंड सुद्धा त्या प्रकारे उभं केलं की सगळ्यांना ग्राउंड आवडलं होतं. त्यांना आपण पाहू शकता मॅचचा आनंद घेण्यासाठी खूप जागा, प्रेक्षकांची गर्दी सुद्धा खूप प्रोत्साहन मिळालं होतं. यस चला फ्रंट लाईन सुद्धा चालू झालेले आहेत.
चला वेलकम बॅक. आयरे सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण जोडलेलो आहोत कैलासवासी पद्माकर भास्कर मांगेला यांच्या स्मरणार्थी मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MCC चषक पर्व दुसरं 2025 क्रिकेटचा महासंग्रामाचा दुसरा दिवस. बघा एक लहान पोरगा आहे अक्षय खाडेल, तो जर कुठे असेल तर त्यांनी मंचाच्या दिशेने याचे तुमचे पेरेंट्स होत आहेत. अक्षय खाडेल लहान पोरगा कुठे जर का असेल त्याचे पेरेंट्स इकडे, सो प्लीज इकडे यायचं आहे. अक्षय खाडेल लहान पोरगा आपल्याच विभागातील एक लहान पोरगा आहे. एसराज इन्फोटेकचे ओनर सरफराजभाई शेखजी आपसे सुद्धा निवेदन आहे, आपण सुद्धा या व्यासपीठावर बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. बघा 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावत 14, 32 धावेचा पाठला करायचा. इथून जर का विचार केला तर मोठे फटके खेळावे लागणार आहे. चला जर का या थोड्या वेळात आपण मान्यवरांचा इकडे यथोचित सन्मान करण्यात या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आले. चला या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक नरेंद्र पाटील यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहेत. विनंती असेल सरफराजभाई यांच्या शुभ हस्ते आपण माजी नगरसेवक नरेंद्र पाटील यांचा इकडे यथोचित सन्मान करणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आलात, तुमचे मनापासून आभार असतील. तदनंतर आदरणीय कमलाकर किणी काका यांचा सुद्धा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहात. नयन मंगेले यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आलात. भावेशजी किणी यांचे वडील आहेत. खऱ्या अर्थाने यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी वेळ काढून तुम्ही मान्यवर आलात. तदनंतर आपल्या सर्वांचे लाडके भावेशजी किणी यांचा सुद्धा आपण इकडे यथोचित सन्मान करणार आहात. यश दळवी यांच्या शुभ हस्ते. बघा भावेशजी किणी यांचा जर का विचार केला तर कोणतंही काम असू द्या त्या कामाला स्माईल करून हा करणार. महाराजाचं दर्शन असू द्या काही असू द्या, फक्त भावेशला एकदा फोन करा की असं असं आहे. भावेश नेहमी त्या कामामध्ये पुढे असतोस, एक चेहऱ्यावर गोड स्माईल करून त्या कामाला पूर्ण करण्यासाठी सहकार्य करतो. त्याचा आपण इकडे यथोचित सन्मान करत. त्यांनी मान्यवरांचे मनापासून आभार असते. वेळ काढून तुम्ही आमच्या स्पर्धेला भेट दिलात. हो चेंडू स्टेजच्या दिशेने सिंगलसाठी. बघा तिसऱ्या षटकाची समाप्ती, धावफलकारी धावा 18. बघा इक्वेशन फसले गेले. मॅच कशा प्रकारे फसले, सिंगलला जास्त महत्त्व दिलं जाते तर मॅच कुठेतरी आता जास्त लांब होते. 6 चेंडू 14 धावा. बघा इथे मी विनंती करेन माजी नगरसेवक नरेंद्र पाटील दादा यांना विनंती करेन, प्लीज आमच्या विभागामध्ये तुम्ही नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला येता, भेट देता. आमच्या मुलांनी हा धाडस केला की दुसऱ्या वर्षी सेम स्पर्धा, तर नेहमी आमच्या मुलांना तुम्ही सहकार्य करता, तर आम्हाला 2 शब्दांनी या स्पर्धेविषयी आणि आमच्या मुलांबद्दल 2 शब्दांनी तुम्ही प्रोत्साहित करायची मी विनंती करतो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत पद्माकर भास्कर मांगेला यांच्या स्मरणार्थ जी क्रिकेटची स्पर्धा यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. नयन मांगेलाला आमच्या सर्वांकडनं शुभेच्छा देतो आहे, कारण की खूप चांगला उपक्रम राबवतो आहे. कारण की एवढ्या एरियामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रित घेऊन हा कार्यक्रम राबवणं म्हणजे खाऊ नाही आहे, कारण की ह्याच्यामागे भरपूर परिश्रम असतात. सर्व काही मॅनेज करणं गरजेचं असते, पोलीस स्टेशनपासून महानगरपालिकेपर्यंत, आणि ज्या जागेची अवेलेबिलिटी करून देणं ह्याला खूप परिश्रम असतो. आणि त्याच्याबरोबर तुमच्यासारखे सगळ्यांचं सहकार्य असतात. असं सहकार्य त्याच्यात बरोबर तुमचं राहणं गरजेचं आहे. ही युनिटी ही तुमची कायम राहावी हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना करतो. आणि नयन तू असाच मोठा हो, आम्हाला बोलवत जा, आणि तुला ह्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद दादा. बघा एका गोष्टीचा उल्लेख केला, युनिटी. खऱ्या अर्थाने आपली सर्वांची एकता आहे, एकतामयी सफलता आहे. अशीच जर का आपण नेहमी एकता टिकवून ठेवलं तर प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं मंदारेश्वर नाव हे थोडं थोडं गाणी उंचावत जाते. या नावाला सुद्धा खूप भरा यावी अशी सुद्धा यांची सुद्धा अपेक्षा. बघा प्रत्येक मंदारेश्वर विभागामध्ये प्रत्येक सण कोणताही छोटा उपक्रम असू दे, दादा नेहमी असतात, त्यांची उपस्थिती असते. यस टॉस झालेला आहे. खऱ्या अर्थाने खूप गोड व्यक्तिमत्व आहे आपल्या विभागाला लाभलेलं. मनापासून तिन्ही मान्यवरांचे आभार असतील. या स्पर्धेला तुम्ही वेळ काढून भेट दिलात. बघा मॅचच्या दिशेने होतोय 3 चेंडू आणि 8 धावा. जरी का शिवम आणि प्रणयचा विचार केला तर 8-7 4-7 धावा 7 आहेत. यस 3 चेंडू आणि 8 धावा.
ऑन साईडला स्टेजच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न स्वतः कर्णधार मारुती पेंडमकर आहेत त्या दिशेने फेकी करते सिंगल. 2-7 कोणत्या संघाला हे विजयाची साथ पाहायला आवडेल. 2-7 मध्ये जर का विचार केला तर हा महत्वाचा चेंडू. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये बारुंडा 11 संघ कमबॅक करू शकतो. नाहीतर बहुजन विकास आघाडी एकलव्य बीव्ही एकलव्यचा संघ मॅच मध्ये वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न असेल. ऑन साईडला त्याच दिशेने ज्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण आहे सिंगल सुद्धा कंप्लीट नाही केली. बघा ही चूक आहे. या चेंडूवर जर का सिंगल आले मागच्या मॅच मध्ये काय घडलं पाहायला विसरले बारुंडा 11. 1-6 मॅच होती. दीपक ठाकूर सारखा एक अष्टपैलू खेळाडू ती 1-6 मॅच 1-4 वर आली होती. आता कुठेतरी ही सिंगल सुद्धा आली नाहीये. ऑन साईडला फटका चांगला तेजसने एका हाताने चेंडू लढवला गेला. कॉंग्रॅच्युलेशन बहुजन विकास आघाडी बीव्ही एकलव्यचा संघ जातोय सुपर 12 मध्ये. सुपर 12 संडेचे तिकीट मिळाले आहे. हार्ड लक बारुंडा 11 संघ पराभूच्या छायेत जावं लागते. तुमच्या नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मॅच